मित्रांनो, आज आपण आपल्या या बुलेट सिरीज मध्ये एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे बर्न. आणि मित्रांनो, याला आपण दोन पार्ट मध्ये कव्हर करणार. मित्रांनो, बर्न हे चार प्रकारामध्ये डिवाइड केलेलं गेलं आहे. सर्वात पहिले एक येतो इलेक्ट्रिकल बर्न, दुसरा थर्मल बर्न, तिसरा येतो केमिकल बर्न आणि चौथा येतो रेडिएशन बर्न. यामध्ये सर्वात मोस्ट कॉमन बर्न जर तुम्हाला विचारला, सो दॅट इज थर्मल. मग आता बर्न होतो काय? बर्नचा अर्थ आहे जळणे. पण आता यामध्ये काय जळणार आहे? तर आपली स्किन. आपली स्किन इट इज अ लार्जेस्ट ऑर्गन इन द ह्युमन बॉडी. म्हणजे मानवीय शरीरामध्ये सर्वात मोठा ऑर्गन असेल तो आपला स्किन आहे. आणि ही जी स्किन आहे मित्रांनो, 3 लेयर्सने बनवून मिळालेली असते. सर्वात बाहेरची लेयर असते ज्याला आपण इपिडर्मिस लेयर म्हणतो, ज्याच्यावर आपले हेअर फॉलिकल्स अँड ऑल प्रेझेंट असतात. त्यानंतर येते डर्मिस. डर्मिस ही सेकंड लेयर आहे आणि ह्या डर्मिस नंतर येतं मित्रांनो हायपोडर्मिस. अशा तिघही लेयर्स मिळून आपली स्किन बनलेली असते. मग आता आपण बघणार आहोत सर हा बर्न काय प्रकार आहे. बर्न ज्यावेळेस झाल्यानंतर हा 4 कॅटेगरी मध्ये आपण वाटलेला आहे. सर्वात पहिली कॅटेगरी येते ज्याला आपण म्हणतो सर पार्शियल थिकनेस बर्न किंवा याला सुपरफिशियल बर्न म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ज्यामध्ये तुमच्या स्किनची सर्वात बाहेरची जी लेयर आहे, आता मी सांगितले होतं इपिडर्मिस, ही याच्यामध्ये डॅमेज होत असते. तर मित्रांनो, आपण शिकलो या व्हिडिओमध्ये की सर्वात बाहेरचा जो बर्न आहे त्याच्यामध्ये कोणती लेयर इन्व्हॉल्व होते. तुम्ही म्हणाल सर इपिडर्मिस लेयर, आणि यालाच मित्रांनो म्हटलं जातं फर्स्ट डिग्री बर्न.